नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विजय थालापती यांचा मास्टर स्ट्रोक. विजय थालापती यांच्याबद्दल 3 मिनिटं बोलू. विजय थालापती भारतामधले दुसरे चाणक्य निघाले म्हणायला हरकत नाही. आता पहिले चाणक्य कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आता हे चाणक्य का, आज फ्लोरिंग टेस्ट जी होती, विश्वासदर्शक ठराव ज्याला म्हणतो, आता ज्यावेळेस निकाल लागला, निकालानंतर जी काही तामिळनाडूमध्ये गंमत जम्मत चाललेली होती आणि विजयला सत्ता स्थापनेपासून रोखलं जात होतं. आता ह्याच गोष्टीची आता विजयनी एक उलटी खेळी खेळली आहे आणि ते सर्वांना अचंबित करणारी आहे. विजयनी काय केलं याच्या अगोदर मी तुम्हाला फ्लोरिंग टेस्ट बद्दल सांगतो. विजयकडे 107 आमदार होते. 107 मध्ये जे काँग्रेसचे 5, 112 आणि छोटे जे दोन पक्ष आहेत, दोन त्यांचे 6, 12 आणि 6 18 असं विजयचं एकंदरीत हे विश्वासदर्शक ठरावाचं बहुमत होतं. त्या व्यतिरिक्त विजयला 4 आमदारांनी पाठिंबा दिला, म्हणजे टोटल 122 आमदाराचा विजयला पाठिंबा झाला. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे सरकार कमकुवत होतं, जे स्टॅलिनचं म्हणणं होतं की 6 महिने सरकार चालेल नंतर बघू वगैरे वगैरे, तर आता तसं दिसत नाहीये. आणि आज फ्लोर टेस्ट मध्ये विजय हा विजय ठरला आणि विजय ठरल्यानंतर पुन्हा आता जे तामिळनाडूमध्ये 2 महत्वाचे पक्ष आहेत, DMK आणि AIDMK, आता ह्या 2 पक्षाच्या नेत्यावरती किंवा 2 पक्षावरती तामिळनाडूचं बरंचसं राजकारण, म्हणजे 90% राजकारण हे अवलंबून होतं. पण आता विजयनी AIDMKचं चाकच काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे महाराष्ट्रासारखी पुनरावृत्ती होती, म्हणून मी विजयला चाणक्य म्हणतोय. कारण विजयनी अशी काही खेळी असा एक मास्टर स्ट्रोक खेळला की यामध्ये AIDMKचे 47 जे आमदार होते त्यापैकी 30 आमदाराचा एक गट हे विजयला पाठिंबा देतोय. म्हणजे थोडक्यामध्ये तो पक्ष फुटीच्या वाटेवरती आहे. आणि यामध्ये जे विजयचं कमकुवत सरकार वाटत होतं, म्हणजे बाउंड्रीवरचं, ते आता भक्कम होताना दिसतंय. आता पाठीमाग ज्यावेळेस सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी काही चर्चा होत्या की DMK आणि AIDMK हे एकत्र येतील, पण तसं न होता आता या विजयाच्या मास्टर स्ट्रोकमुळे एक वेगळी चर्चा पूर्ण भारतभर होताना दिसते. आणि आता त्यासोबतच विजयने दिलेले जे आश्वासन आहे, विजय यांच्यावरती तामिळनाडूच्या जनतेने ठेवलेला विश्वास आहे, या सगळ्या एकंदरीत गोष्टी पाहता विजय हे येणाऱ्या निवडणुकीची ही तयारी एकतर्फी करताना दिसतोय. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस अरविंद केजरीवाल ज्यावेळेस सत्तेमध्ये आले आणि त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी केल्या, जसं की वीज बिल माफ, पाणीपट्टी, घरपट्टी, ह्या सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी, त्याच पाथवरती विजय चालताना दिसतोय. विजयने 2 दिवसापूर्वीच 200 युनिट पर्यंतची वीज माफ, त्यानंतर त्यांनी त्यांच्या जे काही घोषणा पत्र, म्हणजे हे होतं, वचननामा होता, त्यामध्ये त्यांनी दिलेले वचननाम्यामध्ये काही गोष्टी महिलेविषयी असतील, रोजगारासंबंधी असतील, एखाद्या मुलीबद्दल असतील, म्हणजे मुलगी किंवा बहीण, म्हणजे तिच्या लग्नाला जे काही सोनं वगैरे देणं, या सगळ्या गोष्टी विजयासाठी सगळ्या जमेच्या बाजू ठरत आहेत. आणि आता हा पुन्हा मास्टर स्ट्रोक आणि AIDMK मधली फूट, म्हणजे हेही नवल वाटायला नको की जे महाराष्ट्रामध्ये झालं हे एक गट मिळाला होता, तर AIDMKच्या काही आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की आमचा जो गट आहे तो जाहीररित्या विजयला पाठिंबा देईल. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पक्षच विजयच्या बाजूने जरी झाला AIDMK, तरी नवल नको वाटायला. हा विजयचा एक मास्टर स्ट्रोक आहे आणि हे विजयचे एक महत्वाचं आणि एक मोठं एक रणनीती म्हणू शकतो किंवा चाणक्य नीती म्हणू शकतो. कारण विजय हे राजकारणामधला चाणक्य आहे, जो 2 वर्षापूर्वी पक्ष काढतो, ज्याला राजकारणाचा गंध नाही, ज्याला राजकारणाची पार्श्वभूमी नाही, असा व्यक्ती आणि एका राजावरती आता आधी सत्ता गाजवतोय, हे खूप मोठी गोष्ट आहे. यामुळेच आपण त्यांना चाणक्य म्हणतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये हे विजय भारताच्या राजकारणामधला एक मोठा नेता म्हणून नावरूपास येऊ शकतो. याची ही सुरुवात आहे
आणि या सुरुवातीवरूनच हे लक्षात येतं की विजय हा लंबे रेस का घोडा आहे. तुमचं मत काय आहे यावरती? असा विजय महाराष्ट्रामध्ये व्हावा का आणि असा विजय महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो का, यावरती तुमचं मत काय आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.